नागपुर के कपिलनगर थाना अंतर्गत नारी परिसर में विनय भंग का मामला सामने आया, जहां पुलिस ने तेज कार्रवाई करते हुए महज 14 घंटे में आरोप पत्र दाखिल किया है। सूत्रों के अनुसार आरोपी ने युवती के घर में घुसकर छेड़छाड़ की और परिवार को धमकी दी। पीड़िता की शिकायत पर कपिलनगर पुलिस ने मामला दर्ज कर लिया है और आगे की जांच जारी है। दिनांक 6 तारखेला पोलीस स्टेशनला तक्रार प्राप्त झाली संध्याकाळी 9:30च्या सुमारास। जी यातील मुलगी आहे, तिचं वय 18 वर्ष पूर्ण आहे आणि ती कडू लेआउट येथे राहते तिच्या आई वडिलांसोबत। यातला जो आरोपी आहे हा वैभव गणेश ब्रह्मे, वय 26 वर्ष, हा पण तिच्या बाजूलाच राहतो कडू लेआउट मध्ये। तर यामध्ये दिनांक 1 एप्रिलला हा जो आरोपी आहे हा तिच्या घरासमोर गेला आणि तुमचा पुत्रा मला चावतो, ओरडतो आणि त्यांना तो अश्लील शिवीगाळ करू लागला आणि घरात ती एकटीच त्याला दिसल्यामुळे तो घरात विनयभंगाच्या उद्देशाने घरात घुसला, तिचा हात पकडला आणि त्यामुळे तिचा विनयभंग झाला असं तिचं म्हणणं आहे। त्यानंतर तिचे आईवडील त्या ठिकाणी आले असता तिने आरडाओरड केला। त्या ठिकाणी तिचे आईवडील आले तर आईवडिलांना पण त्यांनी जीव मारण्याची धमकी दिली। आम्ही जसे तक्रार प्राप्त झाली तसे त्याला तात्काळ पोलीस स्टेशनला ताब्यात घेतलं आणि एकंदरीत पूर्ण तपास केला। या तपासामध्ये आम्ही घटनास्थळावर जाऊन पंचासमोरची ई साक्ष केलेली आहे। नंतर फॉरेन्सिक व्हॅनला पण आम्ही तिथे पाचारण करून पूर्ण पंचनामा पण केलेला आहे। नंतर सीसीटीव्ही स्पीडिंग पण झालेली आहे आणि जे घटनास्थळावर साक्षीदार होते त्या साक्षीदारांचे बयान नोंदवून आम्ही तात्काळ मान्य कोर्टामध्ये 14 तासाच्या आत चार्जशीट पण दाखल केलेली आहे। आमचे प्रयत्न असे असणार की यामध्ये लवकर बोर्डावर केस येऊन आरोपीला तात्काळ मोठी शिक्षा झाली पाहिजे।